महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक संपन्न होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। पुढील महिन्यात होणाऱ्या संघटनात्मक नियुक्त्या आणि नव्या कार्यकारिणी निवडीच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक समजली जाते। संघटन पर्व, सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, महत्त्वाची भाजपाची बैठक संपन्न होणार आहे, काय अधिक माहिती आहे? निश्चितच मेघना, गेल्या तासाभरापासून भाजपच्या या कोर कमिटीची बैठक आहे ती सागर या निवासस्थानावर सुरू आहे आणि एकंदरीतच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये भाजपमध्ये बरेच संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत, ज्यामध्ये बूथ प्रमुखांपासून तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या जातील नव्याने। इतकंच नाही तर भाजपला मार्च महिन्यामध्ये नवा प्रदेश अध्यक्ष सुद्धा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। जवळपास रवींद्र चव्हाण यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे आणि याच अनुषंगाने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या भूमिका असतील त्या प्रमुख ठरल्या जातील आणि म्हणूनच आता एकंदरीत कोर कमिटी बैठकीमध्ये रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, ही सर्व महत्वाची मंडळी आहेत, त्यांमध्ये आता खलबतं सुरू आहेत आणि एकूणच येत्या 2 महिन्यांमधील या संघटनात्मक बदलांसंदर्भात आता ठोस निर्णय आहे आजच्या कोर कमिटी बैठकीमध्ये होऊ शकतो। मेघना, चेतन, गेल्या काही दिवसांपासून आपण जसं बघतोय की सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याचं चित्र आहे, मात्र ते देखील या बैठकीत उपस्थित असणार आहेत, त्याबद्दल काही चर्चा होऊ शकते का, काय सांगा? निश्चितच सुधीर मुनगंटीवार हे जरी त्यांना मंत्रिपद मिळालं नसलं तरी पण कोर कमिटी सदस्य आहेत आणि संघटनेमध्ये आपण कार्यरत राहू असं त्यांनी याआधीही भाष्य केलेलं होतं। आपली पक्षासंदर्भात कुठलीही नाराजी नाहीये, आपल्याला नवी भूमिका दिली जाईल याची पूर्ण खात्री त्यांनी बाळगलेली होती आणि म्हणूनच आज एकंदरीत होणाऱ्या कोर कमिटी बैठकीनंतर त्यांना कुठली नवी जबाबदारी दिली जाते का याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण तुर्तास तरी कोर कमिटी सदस्याशिवाय इथलं कुठलंही मोठं पद त्यांच्याकडे देण्यात आलेलं नाहीये। अर्थात रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिपदावरून वगळल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष हे पद देण्यात आलेलं होतं, त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार यांना आजच्या बैठकीनंतर कुठली नवी भूमिका दिली जाते का याकडे आपलं लक्ष असेल। मेघना, बरं, धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।